नमस्कार मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आता 8वी गणितावर चर्चा करणार आहोत. पॅट परीक्षा जी आहे 2026 ची. तर गणिताचा पेपर नेमका कसा असू शकतो ही एक सराव प्रश्नपत्रिका अतिशय महत्त्वाची आहे. तर ही प्रश्नपत्रिका बघा, अशाच प्रकारचा पेपर पॅटर्न जो आहे तो यावर्षी आपला असणार आहे. बघा याच्यामध्ये प्रश्न बघा, सुरुवातीला जर आपण बघितलं तर पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न हे प्रात्यक्षिक आणि तोंडीवरती आधारित असतात. त्याच्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात की चौकटीचा कागद किंवा आलेख कागद असेल त्यावर समलंब चौकोन काढून चौकटी मोजून त्या समलंब चौकोनाचे अंदाजे क्षेत्रफळ काढायला सांगावे किंवा आणि त्याचबरोबर सूत्राचा वापर करून पडताळा घ्या. अशा प्रकारचा मित्रांनो प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. ओके. किंवा क्षेत्रफळ या पाठ्य घटकावर एक गुणांचे काही तोंडी प्रश्न विचारले जातील, जसं की समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ जे आहे त्याचं सूत्र सांगा, समलंब चौकोनाच्या क्षेत्रफळाचं सूत्र सांगा. अशा प्रकारचे येऊ शकतात. जसं समांतरभुज चौकोनाच्या क्षेत्रफळांचं जे काही सूत्र आहे ते पाया गुणिले उंची वगैरे असं येऊ शकतं. ओके. आणि समलंब चौकोनाचं जे क्षेत्रफळ आहे त्याचं सूत्र तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे. फक्त सूत्र या ठिकाणी विचारली जाऊ शकतात. अतिशय सोपा आहे. आणि पहिला आणि दुसरा जो प्रश्न आहे हे दोन्ही प्रश्न प्रात्यक्षिक असणार आहे. आता तिसरा प्रश्न आणि तिथून पुढचे प्रश्न आपण जरा डिटेलमध्ये बघूयात. तर हे लेखी परीक्षेचे जे काही प्रश्न आहेत ते अतिशय सोपे असतील मित्रांनो. याच्यामध्ये काय अवघड नसणार आहे. जसं की पहिला प्रश्न बघा, 27,53,759 ही संख्या अंकातली आहे. एकदम सोपं आहे. 27,53,759. तर अशा प्रकारे ही संख्या अंकात लिहा, म्हणजे अशी आपल्याला लिहायची आहे. तर एकदम सोपा प्रश्न मित्रांनो. या प्रश्नात तुम्हाला चांगले मार्क मिळू शकतात. इथे 1 मार्क तुम्हाला आरामात मिळू शकतो. ठीक आहे. पुढचा ब जर प्रश्न या ठिकाणी आपण बघितला तर ब मध्ये तुम्हाला याचे विस्तारित रूप लिहायचे. याचं आपल्याला विस्तारित रूप. आता याचं विस्तारित रूप लिहिताना पहिले बघा 6 आहेत. 6 वरती 1 2 3 4 5 6 0, 1 2 3 4 5 6 0 अधिक 8 वरती 1 2 3 4 5 0 अधिक त्याच्यानंतर 3 वर 1 2 3 4 0. ओके. त्याच्यानंतर परत 4 वरती किती द्या बाबा, 3 वरती 4 दिले, 4 वरती 3 शून्य द्या, 4 वरती 1 2 3 0 अधिक 5 वर 2 शून्य द्या, 1 2. त्याच्यानंतर 0 आहे, त्याच्यानंतर 4 आहे, 4 आपला एकटा. तर अशा पद्धतीने हे विस्तारित रूप आपल्याला लिहायचं होतं. त्याच्यानंतर या क मध्ये 9 या अंकाची स्थानिक किंमत. आता 9 बघा इथे आहे आणि 9च्या पुढे 1 2 3 संख्या आहेत. 1 2 3 9,000. 9ची स्थानिक किंमत जी आहे ती 9,000 झाली. इथे 1 मार्क मिळाला. अतिशय सोपे प्रश्न असतात मित्रांनो. त्याच्यानंतर इथे पुढचा प्रश्न आहे आपल्याकडं की बाबा क्रिकेट सामन्याच्या पहिल्या कसोटीची 43,936 तिकिटे व दुसऱ्या कसोटीची 57,916 तिकिटे विकली गेली, तर 2 कसोटी सामन्यात एकूण किती तिकिटे विकली गेली. आता एकूण तिकिटे किती विकली गेली म्हणजे मला बेरीज करावी लागणार आहे. 43,936 अधिक 57,916 यांची बेरीज करायची मित्रांनो. 6 आणि 6 12, चलाला 1, 3 आणि 1 4 आणि 1 5, 9 आणि 9 18चे 8, चलाला 1, 7 आणि 3 10 आणि 1 11चे 1, चलाला 1, 5 आणि 4 9 आणि 1 10. म्हणजे जवळपास 1,01,852 तिकिटे विकली गेली. तर अशा प्रकारे एकदम सोपे प्रश्न आपल्याला विचारले जातात. जिथं आपल्याला काय करावे लागते, फक्त बेरीज असेल, वजाबाकी असेल, अशा प्रकारचे इथं प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात. तर या प्रश्नामध्ये तुम्हाला चांगले मार्क मिळू शकतात. 1 मार्क आरामात मिळू शकतो. पुढचा प्रश्न आहे बघा, एक नगरपालिका पाणी पुरवठ्यावर 12,35,916 रुपये खर्च करते व आरोग्यावर 8,42,387 रुपये खर्च करते. तर या ठिकाणी आपल्याला दिलंय की आरोग्य सेवेवरील खर्चापेक्षा पाणी पुरवठ्यावरील खर्च किती रुपयाने जास्त आहे. मग आता एक काम करू, वजाबाकी करायची. 12,35,916 याच्यातून मला वजा करायचे 8,42,387. मित्रांनो फक्त आपल्याला वजाबाकी करायचे. काय का बाबा, 12,35,916 जे आहेत त्याच्यातून आपण वजा करणार कोणाला, 8,42,387 ला. ठीक आहे. आता उत्तर काय ते बघा, 6तून 7 जात नाही, मग आपण 16 करू. 9तून 16 गेले, 16तून 7 गेले, 9 राहिले, 1 हातच्याला आला. परत 1तून जाणार नाही, 11तून 8 आणि 1 9 गेले, 2 राहिले, 1 हातचा इकडे आला. 9तून 3 आणि 1 4 गेले, 5 राहिले. 5तून 2 गेले, आपल्याकडे 3 राहिले. 3तून 4 जात नाही, 13तून 4 गेले, 9 राहिले, इथे 1 दिला. आणि 12तून 8 आणि 1 9 गेले, 3 राहिले. 3,93,529. तर 3,93,529 इतका जो खर्च आहे तो जास्त आहे.
तर अशा पद्धतीने मित्रांनो हा प्रश्न आपण सोडवू शकतो. तर अतिशय सोपे सोपे प्रश्न इथं आपल्याला विचारले जातात. आता फ बघा, गुणाकार करा. मित्रांनो गुणाकार करायचा आहे 2456 गुणिले आपल्याला करायचा आहे 512. आता हा गुणाकार बघा, गुणाकार 2456 गुणिले 512. चला पहिलं दोनाने गुणा, बेसक 12चे 2 हातच्याला 1, बे पंचे 10 1 11चे 1 हातच्याला 1, बे चोक 8 आणि 1 9 आणि बे दुने 4, एक शून्य घेतला. 1 सक 6, एका पंचे 5, 1 चोक 4, 1 दुने 2. त्याच्यानंतर 1 आणि 2 शून्य घेतले. आता 5ने गुणा, 5 सक 30चे शून्य हातच्याला आले 3, 5 5 25 26 27 28 चे 8 हातच्याला आले 2, 5 चोक 20 आणि 2 22चे 2 हातच्याला आले 2, 5 दुने 10 आणि 1 झाले आपल्याकडं 5 दुने 10, 10 आणि 2 आपल्याकडे झाले 12 झाले. ठीक आहे. मग आता इथं चला कॅल्क्युलेशन करा, या सगळ्यांची बेरीज बघा काय आहे या ठिकाणी. तर बघा इथं जर आपण बघितलं तर 2 आहे, 1 आहे, 2 आहे, त्याच्यानंतर 1 आणि 6 आपल्याकडे झाले 7 झाले, 9 आणि 5 14चे 4 हातच्याला 1, 4 1 4, 4 दुने 8 आणि 16 आणि 1 7, 17, 17चे 7 हातच्याला 1, 2 आणि 2 4 आणि 1 5, म्हणजे 12,57,472 हे उत्तर बरोबर आहे. तर असा गुणाकार मला करता आला पाहिजे. तर गुणाकार करणं एकदम सोपं आहे मित्रांनो, गुणाकार तुमच्या सगळ्यांना येतो. तर हा जो प्रश्न आहे ना मित्रांनो, अतिशय सोपा आहे. या प्रश्नात तुम्हाला चांगले मार्क 9 पैकी 9 मार्क मिळाले पाहिजेत. बेसिक कन्सेप्टवरती आधारित हा आपला पहिला प्रश्न असतो. ठीक आहे. आता तिसरा प्रश्न असतो. आता इथं भागाकार करा. मला 11ने भाग लावायचा आहे. कोणाला बाबा? 3003 ला. बघा 11 1 11, 11 दुने 22, बरोबर. 30तून 22 गेले 8, वरून आले 0. 11 7 77, 80 मधून 77 गेले 3, वरून आले 3 आणि 11 त्रिक 33, बरोबर. 33तून 33 गेले 0, किती आलं बाबा माझ्याकडे उत्तर? 273 झालं. एकदम इझी प्रश्न मित्रांनो, इथे पण चांगले मार्क मिळू शकतात. आता चौथा जो प्रश्न आहे, इथे आपल्याला बहुपदींचा भागाकार करायचा आहे आणि भागाकार व बाकी लिहायचा आहे. आता हा जो प्रश्न आहे बघा, वजा 25 m चा 8वा घात आणि भागिले 5 m चा 4था घात. आपण इथं असा भागाकार करू. आता बघा 8तून 4 गेले, इथं राहिले बाबा 4 राहिले, बरोबर. 8तून 4 गेले 4 राहिले, म्हणजे m चा 4था घात गेला आणि m च्या 8व्या घाताच्या ऐवजी 4था घात आला. इथं काय आलं? 5 1 5, 5 5 25. आता वर काय उरले? वजा 5 उरले आणि हा m आहे आणि त्याचा 4था घात. वजा 5 m चा 4था घात हा तुमचा झाला भागाकार आणि बाकी तुमच्याकडे या ठिकाणी 0 येणार आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण या प्रश्नाचं उत्तर लिहू शकतो, किंवा याला वाटलंच तर तुम्ही भाग लावा. तुमची जी पद्धत आहे त्या पद्धतीने आपण इथे भाग लावूया. चला आपण, कारण आपल्याला भागाकार आणि बाकी लिहायचा, त्याच्यामुळे आपण काय करू, जी पुस्तकामध्ये दिलेली जी काही पद्धत आहे ती या ठिकाणी आपण वापरण्याचा एक प्रयत्न करू. जरा पेन छोटा करू. ओके. हा बघा काय करायचं, 5 m चा जो 4था घात आहे त्यांनी मला भागायचंय. कोणाला भागायचंय? वजा 25 m चा 8वा घात. ठीक आहे. आता एक काम करा, वजा 25 m चा 8वा घात त्याला 5ने भाग लावा. 5 1 5, 5 5 25 आणि इथे m चा 4था घात आहे. 5 m च्या 4थ्या घाताने भाग लावायचा आहे. m चा 4था घात गेला, m च्या 8व्या घातातून 4था घात गेला, m चा 4था घात राहिला, म्हणजे माझ्याकडे किती आलं? वजा 5 m चा 4था घात आलं. ठीक आहे. मग याला वर लिहायचं, वजा 5 m चा 4था घात वर आणि वजा 5 m चा 4था घात गुणिले 5 m चा 4था घात केलं तर या दोघांचा गुणाकार आपल्याकडे वजा 25 m चा 8वा घात येतो आणि इथं वजाबाकी जर केली तर 25 m चा 8वा घात 25 m चा 8वा घात गेला तर माझ्याकडे उत्तर येईल 0. म्हणजे या ठिकाणी भागाकार तुमच्याकडे किती होतो बाबा? तुम्हाला भागाकार लिहायचा आहे. हा भागाकार येईल 5 m चा 4था घात, बरोबर. सॉरी, वजा 5 m चा 4था घात आणि बाकी तुमच्याकडे या ठिकाणी येणार आहे 0. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हा प्रश्न आपल्याला सोडवता येईल. आता हा पुढचा जर प्रश्न आता मी सोडवायला गेलो, आता हा भागाकार जर मला करायचा असेल तर हा कसा करायचा बघा. इथे मला काय करायचंय, 2m चा बघा 2m अधिक 1 याने मला भाग लावायचा आहे. कोणाला भाग लावायचा आहे? 4m चा घन अधिक 18m चा वर्ग अधिक 10m आणि अधिक 3. ओके. मग आता इथे एक हा भाग एकदम एका बाजूला घेऊयात आणि इथं आता आपण भाग लावू. थोडंसं या ठिकाणी छोटा करू पेन, कारण जास्तच मोठा झालेला आहे. बघा पहिलं काय करायचं माहितीये का, पहिली पायरी तुम्ही एक काम करायचं, हा जो 4m चा घन आहे त्याला 2m ने भागायचंय. बघा 4m चा जो घन आहे त्याला काय करा, 2m ने भागायचंय. 2m ने भागल्यावर काय उत्तर येईल बाबा? बे के बे, बे दुने 4, m गेला, घनाचा वर्ग झाला, 2m चा वर्ग आला, बरोबर. आता या 2m च्या वर्गाला वरती लिहा, बरोबर. आता हा 2m चा वर्ग गुणिले 2m अधिक 1 यांचा गुणाकार करायचा. 2m चा वर्ग गुणिले 2m अधिक 1 हा गुणाकार करू. 2m चा वर्ग गुणिले 2m, बे दुने 4, 4m चा तिसरा घात, या ठिकाणी 4m चा तिसरा घात माझ्याकडे येईल
अधिक 2m वर्ग गुणिले 1 झालं 2mचा वर्ग झालं. तर आता मग या ठिकाणी काय करा, हा जो गुणाकार आहे तो या ठिकाणी इथं लिहून टाका, 4mचा घन अधिक 2mचा वर्ग. चला आता इथं वजाबाकी करा, 4m घन 4m घन गेला. आता या ठिकाणी 18 मधून 2 गेले, आपल्याकडे राहिले 16, 16mचा वर्ग अधिक 10m अधिक 3. आता हा जो 16mचा वर्ग आहे मित्रांनो, 16mच्या वर्गाला भाग लावा कशाने, 2mने. आता बे के बे बे 8 16, म्हणजे या ठिकाणी आपल्याकडे 8 आले आणि त्याच्यानंतर आपल्याकडे काय करायचंय, हा m आणि m वर्ग, m वर्गाला m ने भाग लावला, m आला, म्हणजे 8m आलं. मग इथे वरती आपण या ठिकाणी काय करू, वर आपण लिहूयात 8m अधिक 8m आणि खाली काय करायचं, 8m आणि 2m अधिक 1 यांचा गुणाकार करा. बघा 8m आणि 2m अधिक 1 यांचा गुणाकार. बघा 8 दुने 16 म्हणून 16mचा वर्ग अधिक 8m गुणिले 1 8m. मग या ठिकाणी आपण काय लिहू, 16mचा वर्ग अधिक 8m लिहिलं. आता वजाबाकी करा, 16m वर्ग 16m वर्ग गेलं, 10तून 8 गेले, 2m राहिले आणि अधिक 3. आता काय करा, 2m भागिले 2m बरोबर, या 2mला या 2mने भाग लावला तर माझ्याकडे उत्तर 1 आलं. मग इथं वरती मी या ठिकाणी काय लिहिणार, 1 लिहिणार, वरती लिहिणार अधिक 1. आता एकाने 2m अधिक 1ला गुणलं तर माझ्याकडे 2m अधिक 1च उत्तर येणार. मग 2m अधिक 1ला इथं लिहायचं. आता 2m गेले, 3तून 1 गेले 2. म्हणजे अशा पद्धतीनं मला काय करता येईल की भागाकार लिहिता येईल. भागाकार काय बाबा, या ठिकाणी भागाकार जर का मी बघितलं तर मला भागाकार आला 2mचा वर्ग अधिक 8m अधिक 1 आणि बाकी किती आलं बाबा, 2 आलं. बाकी बरोबर माझ्याकडं 2 आलेलं आहे. आता हे उत्तर माझं बरोबर आहे का चुकलंय हे पाहण्यासाठी काय करा, हा जो 2m अधिक 1 आणि 2m वर्ग अधिक 8m अधिक 1 यांचा गुणाकार करून बघा. 2m अधिक 1 आणि गुणिले 2mचा वर्ग अधिक 8m अधिक 1 आणि अधिक बाकी करा. या दोघांचा गुणाकार करून तुमच्याकडे 4m घन अधिक 18m वर्ग अधिक 10m अधिक 3 उत्तर आलं तर समजायचं तुमचं उत्तर बरोबर आहे. पहिलं काय करा, 2m ने या कंसाला गुणा. काय येईल बाबा, 2m गुणिले m वर्ग, 2 दुने 4, 4mचा घन येईल अधिक 2m गुणिले 8m, 8 दुने 16 म्हणून 16mचा वर्ग येईल. 2m गुणिले 1 आपल्याकडे आलं 2m. आता एकाने गुणा, एकाने जर मी ह्या 2m वर्ग अधिक 8m अधिक 1ला गुणलं तर माझ्याकडे 2m वर्ग अधिक 8m अधिक 1 येईल आणि पलीकडचा 2. आता हे कॅल्क्युलेशन करून माझ्याकडे काय उत्तर येतं बघा, 4mचा घन आपल्या जाग्यावरती अधिक 16m वर्ग आणि अधिक 2m वर्ग झाले 18mचा वर्ग अधिक 2 आणि 8 झाले 10m आणि अधिक 1 आणि 2 झालं 3. म्हणजे हे तुमचं उत्तर बरोबर आलेलं आहे, 4m घन अधिक 18m वर्ग अधिक 10m अधिक 3. तर या पद्धतीने चेक पण करू शकता तुम्ही. ओके, तर असा हा प्रश्न मला सोडवायचा असतो. आता 5वा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये काय दिले बाबा, ओ केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या 25 सेमी आहे. म्हणजे आपल्याकडे असं एक वर्तुळ आहे बरोबर, या वर्तुळाची त्रिज्या बाबा या ठिकाणी ओ केंद्र आहे आणि त्रिज्या बरोबर आपल्याकडे दिलेले 25 सेंटीमीटर आणि जीवा एमपी 48 आहे. आता ही जीवा घ्या, एमपी ही जीवा आहे, जीवा एमपी बरोबर आपल्याकडे 48 आहे. तर या एमपीचे केंद्रापासूनचं अंतर, आता केंद्रापासूनचं हे अंतर मला काढायचं आहे, याला म्हणा तुम्ही ओए. आता इथं जर तुम्ही नीट बघितलं तर ओए लंब आपल्याकडे एमपी, बघा केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला दुभागतो. म्हणजे तुमच्याकडे इथं एम ए बरोबर पी ए, हे दोघे जण काय होणार बाबा, संपूर्ण एमपी 48 आहे तर इथं 2 एकरूप भाग होणार. 48च्या निम्मे किती झाले बाबा, 24 सेंटीमीटरचे 2 भाग तुमच्याकडे इथं होतील. म्हणजे या ठिकाणी तुमच्याकडे एपी बरोबर किती आलं बाबा, एपी बरोबर तुमच्याकडे आलं 24. या ठिकाणी जरा व्यवस्थित आपण लिहूयात सगळ्या गोष्टी, एक मिनिट. एपी बरोबर माझ्याकडे 24 आलं, तर मग या ठिकाणी लिहू बाबा एपी बरोबर माझ्याकडे 24 सेंटीमीटर आले. वर्तुळाची जी त्रिज्या आहे ती आपल्याला काय म्हटलं होतं, 25 सेंटीमीटर. त्रिज्या म्हणजे ओपी बरोबर 25 सेंटीमीटर आणि आपल्याला सांगितलं की बाबा केंद्रापासून अंतर किती, म्हणजे मला ओए काढायचे. मग मी काय करतो त्यासाठी, त्रिकोण ओ ए पी याच्यामध्ये काय करणार आपण, पायथागोरसच्या प्रमेयानुसार सूत्र लिहिणार की बाबा ओपीचा वर्ग बरोबर ओएचा वर्ग अधिक एपीचा वर्ग बरोबर. आता ओएचा वर्ग, ओपी किती 25 आहे, 25चा वर्ग बरोबर ओएचा वर्ग, ओए किती आहे बाबा मला माहिती नाही, ओए आपल्याला काढायचे, अधिक एपी किती बाबा 24 आहे, 24चा वर्ग, 25चा वर्ग 625 बरोबर ओएचा वर्ग आपल्या जाग्यावर अधिक 24चा वर्ग 576, 576 आधी इकडे आले वजा 625 वजा 576 बरोबर ओएचा वर्ग. मग ओएचा वर्ग बरोबर किती, 625 मधून 576 गेले 49, मग ओएचा वर्ग 49, मग ओए किती 49चं वर्गमूळ आलं 7.
तर अशा पद्धतीनं आपल्याला हा प्रश्न सोडवता येईल, एकदम सोपा होता. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा सेम आहे. एम केंद्र असलेल्या वर्तुळाची जीवा, बघा आपल्याकडे आता इथं केंद्र काय दिलंय बाबा, एम केंद्र आहे. वर्तुळाची जीवा सीडी, आता सीडी ही वर्तुळाची जीवा आहे, बरोबर. जीवा एबी आणि सीडी एकमेकांना, बघा हा जरा प्रश्न थोडासा वेगळा आहे बरं का. ओ केंद्र असलेल्या वर्तुळामध्ये जीवा एबी आणि सीडी एकमेकांना छेदतात. एबी आणि सीडी एकमेकांना छेदतात बाबा. तर त्यांच्या कोणांची, बघा इथं आपल्याकडे हा जीवा एबी आहे आणि दुसरी समजा इथं आपल्याकडे अशी जीवा सीडी काढली आपण, सीडी, बरोबर. बघा एम केंद्र असलेल्या वर्तुळाच्या जीवा एबी आणि सीडी एकमेकांना केंद्रबिंदूत छेदतात. केंद्रबिंदूमध्ये समजा हा यमच केंद्रबिंदू, इथं यम आहे हा समजा केंद्रबिंदू, केंद्रबिंदूमध्येच छेदतात. तर एकरूप कोणांच्या दोन जोड्या लिहा. एकरूप कोणांच्या दोन जोड्या म्हणजे बघा CMA ही एक जोडी, CMA कोण CMA, एकरूप कोण DMB हे कुठले विरुद्ध कोण आहेत, विरुद्ध कोण एकरूप असतात. दुसरी जोडी CMB बरोबर, बघा CMB म्हणजे बघा हा कोण आणि हा बघा हा कोण AMD, कारण आपल्याला माहिती आहे विरुद्ध कोणांच्या जोड्या ह्या एकरूप असतात. तर एकदम सोपा प्रश्न होता. पुढचा प्रश्न बघा, आता इथे तुम्हाला बहुपर्यायी प्रश्न तुम्हाला लिहायचे आहेत. याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं, समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ, कोणाचे, समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ. इथं तुम्हाला या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे की तुम्हाला सूत्र माहिती पाहिजे. ओके, सूत्र जर माहिती असेल तर या ठिकाणी सगळ्या गोष्टी बरोबर येतील, नाही तर गडबड होईल. समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ काय असतं, 1/2 गुणिले, बरं का. या ठिकाणी आपल्याला लिहिणं गरजेचं आहे की बाबा 1/2 गुणिले आपल्याला समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ, एक मिनिट, समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ जर आपल्याला काढायचं असेल तर 1/2 गुणिले दोन्ही कर्णांच्या लांबींची बेरीज. तर अशा पद्धतीने आपल्याला हे सूत्र लिहिता आलं पाहिजे. आता या ठिकाणी आपण एक गोष्ट लक्षात घ्या की सूत्र जर माहिती नसेल तर इथं थोडीशी गडबड होऊ शकते. त्याच्यामुळे सूत्र सगळी नीट पाठ करून ठेवा, कारण सूत्र पाठ नसेल तर गडबड होईल. त्यामुळे सगळी सूत्र जेवढी आहेत ओके ती पाठ करा. पुढचा जो आहे समलंब चौकोनाच्या क्षेत्रफळाचा जर आता आपण विचार केला, समलंब चौकोन 4 ऑप्शन आहे, सांगा चला काय येईल उत्तर. उत्तर जे तुम्हाला माहिती असेल तर ते तुम्ही चॅट बॉक्स मध्ये या ठिकाणी लिहा. समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ, ते क्षेत्रफळ काय बाबा, 1/2 गुणिले या ठिकाणी समांतर बाजूंची बेरीज गुणिले उंची, असं या ठिकाणी येतं. ठीक आहे. आणि वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय असतं, पाय आर वर्ग. पाय आर वर्ग म्हणजे इथं पाय आहे म्हणजे आर वर्ग राहिला. तर हे मल्टिपल चॉईस क्वेश्चन 3 मार्क आरामात मिळतील आपल्याला. ठीक आहे. 7वा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय दिले बाबा, इथं समीकरण आहे 2y अधिक 7 बरोबर 9. तर याच्यामध्ये y बरोबर 1, y बरोबर 8, या दोन उत्तरांपैकी कोणते उत्तर चुकीचे आहे. आता समजा मी y बरोबर जर 1 घेतलं तर 2y अधिक 7 बरोबर 9, 2 गुणिले y च्या जागेवर 1 अधिक 7 बरोबर 9, 2 1 2 अधिक 7 बरोबर 9, 2 आणि 7 किती, 9 बरोबर 9, म्हणजे दोन्ही बाजू सारख्या येतात. आता जर मी y बरोबर 8 घेतलं तर मला काय लिहायचं आहे, 2y अधिक 7 बरोबर 9, y च्या जागेवर 8, 2 गुणिले y च्या जागेवर 8 अधिक 7 बरोबर 9, 8 दुने 16 अधिक 7 बरोबर 9, 16 आणि 7 किती झाले बाबा आपल्याकडे, 23 बरोबर 9. आता ह्या दोन बाजू बरोबर नाहीये म्हणजे y बरोबर 8 हे उत्तर चुकीचे आहे. मग इथं लिहायचं y बरोबर 8 हे उत्तर चुकीचे आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला हे उत्तर शोधता येऊ शकतं. ठीक आहे. तर एकदम सोपा प्रश्न आहे, जास्त काय याच्यामध्ये अवघड इतकंसं नाहीये. चला आता आपण या ठिकाणी पुढे जाऊयात. ओके, पुढचा मुद्दा या ठिकाणी बघा, एका टेबलाची किंमत आपल्याला इथे बघा, इथे जर तुम्ही नीट प्रश्न नीट पाहिलं तर इथे काय दिलंय, एका टेबलाची जी किंमत आहे आपल्याला काय दिले बाबा, एका टेबलाची किंमत. आता या ठिकाणी बघा, एकच मिनिट जरा थोडंसं आपण चेक करू, इथे बरोबर दिसते हा. बघा, एका टेबलाची किंमत एका खुर्चीच्या किमतीपेक्षा किमतीच्या तिप्पट आहे. जर टेबल व खुर्ची जर एक टेबल व एक खुर्ची 2400 रुपयाला असतील तर टेबल व खुर्ची यांची प्रत्येकी किंमत, टेबलाची किंमत खुर्चीच्या किमतीच्या 3 पट आहे. मग या ठिकाणी आपण काय करू बाबा, खुर्चीची जी किंमत आहे, बघा लक्षात घ्या हा प्रश्न थोडासा वेगळा आहे. खुर्चीची किंमत, खुर्चीची जी काही किंमत आहे त्या किमतीला आपण करू x म्हणून. खुर्ची x असेल तर टेबलाची किंमत किती आहे, टेबलाची किंमत आहे, अक्षर काय येतंय बघा, काळ गडबड व्हायला लागले अक्षरामध्ये, जरा इथे लिहिता येत नाही ना. टेबलाचा जर विचार केला तर टेबलाची किंमत काय बाबा, खुर्चीच्या किमतीच्या तिप्पट आहे म्हणजे 3x आहे. आणि एक टेबल आणि एक खुर्ची यांची बेरीज 2400 आहे. एक टेबल एका खुर्चीची किंमत x, टेबलाची 3x, दोघांची किंमत जी आहे ती आपल्याकडे किती, 2400 आहे.
बघा 3 आणि 1 झाले 4x बरोबर 2400. x ची किंमत काढायची, x आपल्या जाग्यावर 24 च्या आपल्या जाग्यावर बरोबर आणि 4 गुणिले पलीकडे गेला भागिले x बरोबर 4 सक 24 म्हणजे 600 रुपये कशाची किंमत झाली एका खुर्चीची. आता टेबलाची किंमत किती, खुर्चीची झाली बाबा 600, तर टेबलाची किंमत किती बाबा 3x असतं. 3 गुणिले x ची किंमत आहे 600, साहित्रिक किती रुपये झाले 1800 रुपये. तर अशा पद्धतीने तुम्ही काढू शकता की बाबा एका खुर्चीची किंमत 600 आणि एका टेबलाची किंमत 1800. तर सोपा प्रश्न आहे, जास्त काय अवघड नाहीये. आता इथे बघा प्रवाह आकृती पूर्ण करायचे. समजा माझे वय x आहे बरोबर, माझ्या व लहान बहिणीच्या वयात 4 वर्षाचा फरक आहे बरोबर. आमच्या दोघांच्या वयांची बेरीज 16 वर्षे आहे, तर आमची आजची वय काढा. आता बघा माझे वय समजा बाबा x म्हटलं बरोबर, माझ्या व लहान बहिणीच्या वयात 4 वर्षाचा फरक आहे बघा, तर आमची आजची वय काढा. आता बघा लहान बहिणीचे वय, आता लहान बहिणीचे वय बाबा बघा, लहान बहिणीचं वय 4 वर्षाचा फरक म्हणजे कमी आहे, म्हणजे इथं जर x असेल तर लहान बहिणीचं वय x - 4 असेल आणि दोघांच्या वयांची बेरीज 16 आहे, म्हणजे x अधिक x - 4 बरोबर 16 आहे. x आणि x 2x आणि हे -4 पलीकडे गेले +4, 16 अधिक 4, 2x बरोबर 16 आणि 4 झाले 20, x बरोबर 20 आपल्या जाग्यावर, 2 गुणिले इकडे आले भागिले, x बरोबर 10 20, x बरोबर 10 म्हणजे माझे वय किती, x बरोबर 10 आणि बहिणीचे वय किती बाबा, बहिणीचे जर वय म्हटलं तर ते किती x - 4 म्हटलंय, x - 4 म्हणजे 10 - 4 बरोबर 6 वर्ष आलं. तर अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवता येईल. ठीक आहे, मी शॉर्टकटमध्ये सांगतोय, तुम्ही जरा व्यवस्थित लिहायचा प्रयत्न करा. आता या ठिकाणी बघा पुढील जोडीतील त्रिकोणात एकरूप घटक सारख्या खुणांनी दर्शवलेले आहेत. ते 2 त्रिकोण शिरोबिंदूच्या कोणत्या एकास एक संगतीनुसार व कसोटीनुसार एकरूप आहेत. आता बघा एक त्रिकोण आहे MHG, त्रिकोण MH आणि G हा एकरूप आहे. कुठल्याला MHG KHG ला, इथं कुठली कसोटी बघा, हा MG हा एक कर्ण आहे आणि KG हा एक कर्ण आहे आणि ही बाजू बघा दोघांमध्ये कॉमन आहे GH, म्हणजे कर्ण आणि भुजा, कारण काटकोन त्रिकोण आहेत म्हणून इथं कर्ण भुजा कसोटी आपण म्हणू शकतो. कर्ण भुजा कसोटीनुसार हे 2 त्रिकोण एकरूप असणार आहेत. तर अशा पद्धतीने आपल्याला ही कसोटी सांगता येईल. ओके, तर या ठिकाणी हा पण प्रश्न सेम तसा आहे. याच्यामध्ये बघा हा कोण दिलाय आणि ही बाजू दिली, म्हणजे कोण बाजू कोण, कोबाको कसोटीनुसार हे 2 त्रिकोण एकरूप आहेत असं तुम्ही म्हणू शकताय. ओके, पुढे बघा आता इथे तुमचा सांख्यिकी मधला प्रश्न अतिशय सोपा आहे. मतदारांची संख्या बाबा 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, 5 आहे, 5 पर्यंतच आपल्याला 6 पण आहे या ठिकाणी. ओके, दिलेली आहे. ताळ्याच्या खुणा आणि वारंवारता दिले. आता ही वारंवारता वितरण सारणी बघा, ताळ्याच्या खुणा इथं 4 कट केला, इथं एक रेष मारा 4 च्या इथं, 3 कट केला 3 च्या इथं रेष मारा, 4 कट केला 4 च्या इथं रेष मारा, 2 कट केला 2 च्या इथं, 1 1 3 3. अतिशय सोपा प्रश्न आहे. 4 त्याच्यानंतर 4 5 5 6 6 1 2 3 1 2 आणि 3 आहे, त्याच्यानंतर 2 आहे 2 आहे, 1 आहे 1 आहे, 5 4 इथे 5 इथे 4, त्याच्यानंतर 3 2 4 3 2 आणि 4 च्या इथे एक आडवी रेष मारा 5व्या टायमाला, त्याच्यानंतर 3 3 च्या इथे एक आडवी रेष मारा, 5 इथे 5 2 2 च्या इथे आडवी रेष मारा, 1 इथे आहे, 2 इथे आहे आणि परत 4 या ठिकाणी आपल्याकडे इथे आहे. आता बघा वारंवारता किती, इथे झाले 4, इथं झालं 5, सॉरी इथे झाले 6 बरं, 5 आणि 1 6, इथे झाले 5, इथं झाले 6, इथं झाले 3, इथे झालं बाबा 1. याचं एकूण जर तुम्ही म्हटलं तर एकूण बरोबर किती बाबा, n बरोबर एकूण 6 4 10 5 15 आणि 6 21 22 23 24 आणि 25, n बरोबर 25 झालं. बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने मित्रांनो हा चार्ट पूर्ण करणं लय सोपं आहे. आता इथे बघा, इथे पण सोपं आहे. प्राप्तांक दिलं, आता इथं वारंवारता बघा xi गुणिले fi करा, या दोघांचा गुणाकार 20 पंचे 100, 3 दुने 30 दुने 60, त्याच्यानंतर 4 त्रिक 12 म्हणजे 120, 5 चोक 20 मग 5 चोक 20 म्हणजे या ठिकाणी आपल्याकडे झाले 200 झाले, 50 चोक 200, त्याच्यानंतर 6 6 36 म्हणजे 360 झाले. बेरीज बघा, हे 0 बघा, सगळ्यांची बेरीज बघा, हे 0 इथं लिहिले,
त्याच्यानंतर 6 7 8, 8 आणि 6 14चे 4, हातच्याला 1 2 3 4 5 6 7 8, 840 बरोबर आहे. आता मध्य म्हणजे XI FI ची बेरीज म्हणजे हे 840 आणि भागिले n. n बरोबर किती बाबा? बघा n बरोबर ही वारंवारता एकूण बघा. एकूण किती आहे? 5 आणि 2 7, 8 9 10, 11 12 13 14, 15 16 17 18 19 20. n बरोबर किती? 20 आहे. 840 भागिले 20 करा. 0 0 गेले. 2 चौक 8, 2 दुने 4, 42. या ठिकाणी आपल्याकडे मध्य किती आला? 42 आला. तर अशा पद्धतीने हा मध्य आपल्याला काढता आला पाहिजे. त्याच्यानंतर पुढचा जर प्रश्न आपण बघितला, हा 10वा, हा पण प्रश्न मित्रांनो सोपा आहे. जास्त काय इतकंसं अवघड या ठिकाणी या प्रश्नामध्ये आपल्याकडे नाहीये. एकदम सोपा प्रश्न आहे. तर या प्रश्नात बघा काय दिले आपल्याला, की एका रकमेची दर साल दर शेकडा 3 वर्षांनी चक्रवाढ व्याजाने रास 13,310 होते. तर ती रक्कम काढा. आता रास म्हणजे मला ए बरोबर किती दिले बाबा? 13,310. ओके. आता आपल्याकडे रास काढायचं एक सूत्र असतं. चक्रवाढ व्याजाने जर तुम्ही रास काढायचा जर विचार केला, तर रास काढायचं आपल्याकडे सूत्र आहे पी कंसामध्ये आपल्याकडे लक्षात घ्या, की 1 अधिक आर भागिले 100 आणि त्याचा n घात. बरोबर. ए किती? 13,310 आहे. पी किती बाबा? एका रकमेची म्हणजे ती रक्कम माहिती नाही. 1 अधिक आर किती आहे बाबा? दर साल दर शेकडा 10 दर 10 भागिले 100 आणि गुणिले किती? 3 वर्षांनी म्हणजे तिसरा घात. आता इथे बघा, इथे आपल्याकडे 13,310 जसेच्या तसे मला पी ची किंमत काढायची आहे. पी आपल्या जागेवर 1 अधिक 10 एक्के 10, 10 10 100 भाग लावून टाकला त्याचा तिसरा घात. त्याच्यानंतर बघा 13,310 बरोबर पी आपल्या जागेवर तिरकस गुणाकार 10 एक्के 10 अधिक 1 आणि भागिले 10 एक्के 10 त्याचा घन बरोबर 13,310 बरोबर आपल्याकडे आलं पी कंसामध्ये 10 आणि 1 11 भागिले 10चा घन. बघा 13,310 बरोबर पी गुणिले 11चा घन 11चा घन येतो 1,300 31. 11चा घन लक्षात घ्या. 11चा घन आता इथं आपल्याला घन लिहायचा आहे म्हणून इथं आपण काय करू 11चा घन आपल्याकडे येतो की 1,331 हा 11चा घन आहे आणि भागिले 10चा घन आपल्याकडे आला 1000. तर तो हा घन जो आहे तो घन जरा नीट समजून घ्या. घनमूळ या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे. 11 गुणिले 11 गुणिले 11 11चा घन 1331. आता बघा हे 1000 भागिले इकडे गेले गुणिले 1 3 3 1 0 त्याच्यावरती 1 2 3 0 जर मी 1000 ने गुणलं तर किंवा वाटलंच तर इथं लिहा गुणिले 1000 म्हणजे डोक्याला ताप नको. ओके. गुणिले 1000 या ठिकाणी आपण लिहूयात. एकच मिनिट जरा डिलीट होत नाही. हा चला इथं लिहू गुणिले 1000 गुणिले 1000 आणि भागिले आपल्याकडं हे 1331 गुणिले इकडे आले 1331 भागिले बरोबर पी. बघा 1331 एक्के 1331 आणि हा शून्य आला 10 म्हणजे 10 गुणिले 1000 10 गुणिले 1000 बरोबर पी म्हणजे माझ्याकडे पी किती आला? 10 गुणिले 1000 आपल्याकडे आलं 10,000. म्हणजे या ठिकाणी ती जी रक्कम आहे ती रक्कम किती बाबा? 10,000 आली. तर अशा पद्धतीनं हा प्रश्न आपल्याला सोडवता आला पाहिजे. तुम्हाला या प्रकारचा एखादा प्रश्न येईल, हा येईल माहिती नाही पण या प्रकारचा येऊ शकतो. पुढे बघा, आज एका गाडीची किंमत 8 लाख रुपये आहे. या गाडीच्या या किमतीत दरवर्षी 2% घट होते. तर 2 वर्षानंतर गाडीची किंमत किती असणार आहे? तर ती गाडीची किंमत आपल्याला काढायची आहे. तर सेम हा प्रश्न मित्रांनो तसाच आहे जो आपण हा प्रश्न बघितला यासारखाच प्रश्न आहे. फक्त इथे जरा तुम्हाला सरळ व्याज या ठिकाणी सरळ व्याजाचं सूत्र या ठिकाणी तुम्ही वापरू शकताय. ठीक आहे. तर बघा आता पुढचा मुद्दा खालील दिलेली उदाहरणे बघा. एका इष्टिकाचिती आकाराच्या लाकडी खोब्याची लांबी रुंदी उंची दिलेली आहे. त्यावरून एकूण पृष्ठफळ काढा. बघा लांबी बरोबर 40 सेंटीमीटर, रुंदी बरोबर 30 सेंटीमीटर, उंची बरोबर 25 सेंटीमीटर. आता एकूण पृष्ठफळ मित्रांनो, एकूण पृष्ठफळ सूत्र माहिती पाहिजे. एकूण पृष्ठफळाचं काय सूत्र? 2 कंसात LB अधिक BH अधिक LH. तर एकदम सोपं आहे. 2 कंसात LB, L किती 40 गुणिले B 30 आहे अधिक BH, B किती 30 गुणिले H किती बाबा 25 आहे अधिक LH, L किती 40 आणि H किती बाबा 25 आहे. ठीक आहे. चला 2 कंसामध्ये 4 त्रिक 12 म्हणून 1200 अधिक 25 त्रिक 75 म्हणून 750 आणि 25 चौक 100 झाले आणि त्या 100 वर 1 शून्य म्हणजे 1000. बघा आता 2 कंसामध्ये आता या सगळ्यांची मित्रांनो तुम्हाला व्यवस्थित बेरीज करायची. ती बेरीज बघा 1200 अधिक आपल्याकडे आहे 750 आणि अधिक आपल्याकडे आहे 1000. ओके. आपल्याकडे उत्तर येईल 2950. मग इथं गुणिले लिहा 2950. आता या ठिकाणी गुणिले 2950 जरा व्यवस्थित लिहू. या ठिकाणी 2950 जे आहे ते जरा व्यवस्थित दिसत नाहीयेत नीट. जरा 2 गुणिले 2950. ओके.
बघा 2 गुणिले 2950. आता हा गुणाकार करा, 2 गुणिले 2950 जर केलं तर आपल्याकडे येईल 5900 सेंटीमीटरचा वर्ग असं या ठिकाणी उत्तर आपलं येऊ शकतं. तर या पद्धतीने मित्रांनो आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे. तर एकदम सोपा प्रश्न आहे, जरा व्यवस्थित काळजीपूर्वक तुम्ही सोडवा. ठीक आहे, चला पुढचा या ठिकाणी आता मुद्दा आपण पुढचा प्रश्न आपण पाहूयात. चला पुढचा प्रश्न, पुढचा बघा हा प्रश्न आहे आपल्याकडे. एका लंबवर्तुळाच्या आकाराच्या लंबवर्तुळाची आकाराच्या डब्याचे घनफळ वर्तुळाकृती म्हणजे लंबवर्तुळ म्हणजे ऍक्च्युली इथं लंबवृत्तचिती म्हणायचं असेल. इथं समजा लंबवृत्तचिती घ्या, लंबवृत्तचिती काढा, इथं शब्द वृत्तचिती, लंबवृत्तचिती आकाराच्या डब्याचे घनफळ आपल्याला घनफळ दिले. या डब्याचे घनफळ आपल्याला दिलेले आहे 440 घ सेमी असून त्याची उंची h बरोबर आपल्याला दिलेली आहे 11 सेंटीमीटर. तर त्याच्या तळाचे क्षेत्रफळ काढा. तळाचे क्षेत्रफळ म्हणजे पाय आर वर्ग असतो. तळाचे क्षेत्रफळ म्हणजे बघा काय असतं, घनफळाचं सूत्र काय आपल्याकडं, लंबवृत्तचितीच्या घनफळाचं सूत्र असतं पाय आर वर्ग h. आता तळाचं क्षेत्रफळ म्हणजे बघा अशा प्रकारे आकार असतो लंबवृत्तचितीचा आणि तळाला असतो वर्तुळ म्हणजेच वर्तुळाचं क्षेत्रफळ. घनफळ दिले 440, पाय आर वर्ग आपल्या जागेवर ठेवू कारण त्याचं क्षेत्रफळ काढायचंय. उंची आपल्याला दिली 11, एचच्या ऐवजी 11 लिहिलं. ओके, आता 11 गुणिले इकडे आले भागिले 440 भागिले 11 बरोबर पाय आर वर्ग. मग माझ्याकडे आलं पाय आर वर्ग बरोबर 11 × 11, 11 चौक 44 आणि 40 आलं बरोबर 40 सेमीचा वर्ग. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण हा प्रश्न सोडवू शकतो. तर आणि पुढचा बघा 12वा प्रश्न अजून सोपा आहे. या स्तंभालेखाचं निरीक्षण करून तुम्हाला उत्तरं लिहायचे. शेजारील स्तंभालेख कोणत्या प्रकारचा आहे, तर हा विभाजित स्तंभालेख आहे मित्रांनो. विभाजित शतमान मित्रांनो, शतमान स्तंभालेख, विभाजित शतमान स्तंभालेख आपण या ठिकाणी म्हणू शकतो. या ठिकाणी सगळीकडे शेत आहे, शतमान स्तंभालेख आपण म्हणू शकतो. अजिताच्या शेतातील तुरीचे उत्पादन एकूण उत्पादनाच्या किती टक्के आहे. आता तुरीचं उत्पादन कोणाच्या, अजिताचा जर विचार केला तुरीचं उत्पादन, तर तुरीचं उत्पादन बघा 60% पर्यंत आहे. तर 60% इतकं तुरीचं उत्पादन आहे. यश आणि रवी यांच्यापैकी कोणाच्या हरभरा उत्पादनाचे शतमान किती जास्त आहे. बघा यश आणि रवी, यश इथं रवी इथं, हरभऱ्याचं उत्पादन कोणाकडे जास्त आहे, तर इथे बघा हरभरा जास्त दिसतोय. कोणाचा, यशचे उत्पादन जास्त आहे हरभऱ्याच्या मध्ये. आणि कितीने जास्त आहे, तर इथे बघा यशचं किती 50% आहे आणि याचं जर बघितलं तर याचं 30% दिसते. 50 मधून 30 गेलं तर 20%नी जास्त आहे. तुरीच्या उत्पादनाचे सर्वात कमी शतमान कोणाचं आहे. तुरीचं उत्पादन बघा इथं सगळ्यात कमी आहे सुधाच्या तूर व हरभरा यांच्या उत्पादनाची शेकडेवारी किती. तुराची शेकडेवारी जर बघितली तर इथे 40 पर्यंत आहे, तुराची 40 आहे आणि मग हरभऱ्याची उरलेली 60% आहे. तर असं मित्रांनो एकदम सोपा प्रश्न असतो. ठीक आहे, तर आजच्या चर्चेमध्ये इथेच थांबूयात. आज आपण एक प्रश्नपत्रिका पाहिली गणिताची. अजून एक प्रश्नपत्रिका आपण गणिताची, भाषा विषयाची आणि इतर सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका आपण बघणार आहोत आपल्या पॅट परीक्षेच्या अनुषंगाने. तर आजच्या या चर्चेत मित्रांनो इथेच थांबूयात. नक्की मित्रांनो आजची ही व्हिडिओ आवडली असेल तर आजच्या या व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला मित्रांनो, तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर मित्रांनो बाय मित्रांनो, धन्यवाद सर्वांना. लवकरच भेटू नवीन व्हिडिओ सहित.